होणार आहे। आणि मग त्या ठिकाणी वयाच्या 16व्या वर्षी म्हणजे इसवी सन 1291 ला त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर भाष्य केलं। तो त्यांचा सेपरेट ग्रंथ नाही, ती गीतेवरची टीका आहे। टीका म्हणजे मी दुसऱ्या टीका केली ती टीका नाही, टीका म्हणजे भाष्य, हा शास्त्रोक्त शब्द आहे। टीका म्हणजे भाष्य। आणि ज्ञानेश्वर महाराजांसारख्या महाभूतीला सुद्धा या ठिकाणी या पृथ्वी तलावर खूप त्रास झालेला आहे। आणि त्यानंतर 1296 ला ज्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली त्याच वर्षी तुम्हाला मी सांगितलं तो अल्लाउद्दीन खिलजी देवगिरीवर चालून आला। देवगिरीवर त्यावेळी मराठ्यांचं एकदम समृद्ध वैभवशाली असं राज्य होतं। तिथला राजा त्यावेळेस रामदेवराय हा खूप पराक्रमी राजा होता। त्याचा रामदेव आणि त्याचा मुलगा होता शंकरदेव, तो सुद्धा सेनापती होता आणि खूप पराक्रमी होता। परंतु त्या अल्लाउद्दीन खिलजीने त्या देवगिरीवर आक्रमण केलं आणि आक्रमण केल्यानंतर त्याच्याकडे फक्त 7000 सैन्य होते। परंतु त्यांनी अशी आवड उठवली की दिल्लीवरून अजून 15000 अशी ताज्या दमाची सेना येणार आहे। आणि मग इथलं या शंकरदेवाचं आणि रामदेवाचं काही खरं नाही। दुर्दैव असं की शंकरदेव कुठेतरी तीर्थयात्रेला सैन्यासह गेलेला होता। त्या ठिकाणी रामराय पराभूत झाला। पराभूत झाल्यानंतर पराभूताला तह मान्य करावा लागतो आणि त्या तहामध्ये त्या रामरायाने त्या अल्लाउद्दीन खिलजीला काय दिलं असेल? अल्लाउद्दीन खिलजीने दिलं त्याला 1000 मन सोनं, नंतर ती काही तितकीच मन चांदी, त्यानंतर रत्न जवाहर काय पाहिजे ते भरपूर दिलं। आणि त्याच्याबरोबर अजून एक त्यांनी दिलं स्वतःच, काय दिलं असं? स्वतःची मुलगी दिली, तिचं नाव जेठाई, ज्येष्ठापल्ली। ती मुलगी त्या नराधमाच्या ताब्यात दिली आणि तो नराधम तिला घेऊन दिल्लीला गेला। त्यानंतर तो शंकरदेव आला, त्यांचं पुन्हा युद्ध झालं परंतु काही मात्रा चालली नाही। आणि मग महाराष्ट्र तेव्हापासून गुलामगिरीत पडला। का बरं? त्यावेळेस काही धर्म आपला प्रज्वलित नव्हता का? सगळं होतं। परंतु त्यावेळेच्या लोकांकडे जी दूरदृष्टी पाहिजे होती, त्यावेळेच्या राजाकडे जी दूरदृष्टी पाहिजे होती ती दूरदृष्टी नव्हती। आपल्या महाराष्ट्राची आपल्या धर्माची अस्मिता त्या काळात कमी पडली होती आणि म्हणून महाराष्ट्रावर हे जे परचक्र आलं त्याने महाराष्ट्र हा कायमचा गुलामगिरीत गेला। त्यानंतर शंकरदेव सुद्धा परत येऊन त्या अल्लाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूरने त्याला पराभूत केलं। त्याच्यानंतर मुबारक खिलजी आला आणि 1317 साली त्या मुबारक खिलजीनं त्या रामरायाचा जावई होता, त्याचं नाव हरपाल देव, त्याला पराभूत केलं। आणि नुसतं पराभूत नाही केलं, त्याला उलट टांगलं त्या वेशीला दौलताबादच्या आणि त्याच्या अंगावरची सगळी कातडी सोलून काढली। इतके भयानक ते लोक होते। आणि त्याच्यानंतर मग पुढे त्यांचे आक्रमण चालूच राहिले। उत्तर भारत लवकर त्या आक्रमणात आला होता आणि महाराष्ट्र मात्र याच्यानंतर आक्रमणामध्ये आला। त्याच्यानंतर मग अनेक आक्रमण झाली। 1610 मध्ये जिजाऊंचं लग्न कोणाबरोबर झालं? शहाजी राजांबरोबर। ते छोट्या जिजाऊने हे पाहिलं होतं की हे जे परचक्र आहे हे कदापि यायला नको, कारण हे परचक्र आलं की पहिला जो कोणावर घालावत असेल तर इथल्या आया बहिणींवर होतो, इथल्या आया बहिणींच्या आबरूवर होतो। आणि म्हणून ती देवाकडे एकच मागणं मागायची, हे देवा तुम्हाला असा एकच पुत्र दे की जो या नराधमांचा संहार करील, इथल्या आया बायांचं रक्षण करील आणि देव देश आणि धर्म यांचं रक्षण करील, असा एक पुत्र तरी मला दे। 15 जुलै 1629 ला एक अशी घटना घडली की जिजाऊचे वडील लखुजीराव जाधव, त्यावेळेचे ताळदार सरदार, यादव वंशाचे वारसदार, म्हणजे ते देवगिरीचे औरस वारसदार होते खरं म्हणजे। परंतु त्या ठिकाणी आता अहमदनगरच्या निजामशाहीची सत्ता होती आणि त्यांचा एक भाऊ रघोजी, दुसरा भाऊ आचलोजी आणि एक नातू यशवंत असे 4 जण त्या निजामशहाच्या कदमपुशीसाठी देवगिरी किल्ल्यावर गेले। आणि त्या ठिकाणी निजामशहाने त्यांची दगाबाजीने त्यांची हत्या केली। त्यांची मणकी त्या ठिकाणी रक्ताच्या थाळ्यात पडली। काय वाटलं असेल त्या मातेला? त्याच्याही पूर्वी असं झालं होतं की एकदा खंडागळे नावाच्या सरदाराच्या हत्तीचं प्रकरण झालं होतं। अनेक सरदार त्या ठिकाणी गेले होते दरबारात आणि परतीला निघताना तिथं दरवाजामध्ये फार गोंधळ झाला आणि एक हत्ती घोडे यांची दाटी झाली आणि खंडागळे नावाच्या सरदाराचा हत्ती त्या ठिकाणी पिसाळला। तो काय बेकाबू झाला, कोणाच्या ताब्यात येईना आणि त्याला काबूत आणण्यासाठी जिजाऊंचा मोठा भाऊ दत्ताजी त्याच्यावर चाल करून गेला। त्यावेळेस शहाजीराजांचा भाऊ तिथं होता संभाजी आणि खेळोजी भोसले, त्यांच्या चुलत्याचे दोन्ही मुलं। ते म्हटले राजे हत्तीला मारू नका, परंतु दत्ताजी इतका चवताळा होता की त्याने एका तलवारीच्या घावामध्ये त्या हत्तीची सोंड छाटली आणि हत्ती त्या ठिकाणी मृत पावला। आणि मग यांचीच झाली मेवण्याची सुरू।
त्याच्यामध्ये दत्ताजी उडाला, दत्ताजी ठार झालेला ही बातमी जेव्हा लखुजी दादांना कळाली, ते तिकडे चालले होते सिंदखेड राजाला, ते नेम रस्त्यातून माग आले, रावाने बेभान झाले, त्यांच्या मस्तकाचा सोडाग्नी पेटून उठला आणि त्यांनी पहिला वार कोणावर केला? शहाजी राजांवर, म्हणजे स्वतःच्या लेकीच्या कुंकावर पहिला वार केला. आणि त्या ठिकाणी शहाजीराजे मूर्छित खाली पडले म्हणून वाचले, परंतु संभाजीराजे मात्र वाचले नाही, म्हणजे शहाजीराजांचे चुलत भाऊ, आणि ते मात्र त्या ठिकाणी ठार झाले. बघा किती वाईट अवस्था होती. मराठ्यामध्ये पराक्रम नव्हता का? मराठ्यांच्या मनगटामध्ये ताकद नव्हती का? मराठ्यामध्ये शौर्य नव्हतं का? सगळं होतं, परंतु आपल्या मराठ्याची ताकद ही फक्त परकीयांच्या चरणी होती. आणि त्यामुळे ते स्वतःचा बाप, स्वतःचा भाऊ, स्वतःची आई, स्वतःची बहीण काहीही पाहायला तयार नव्हते. आणि छोट्या जिजाऊच्या कोवळ्या मनावर ते संस्कार होत होते, आणि ते संस्कार तिच्या मस्तकातून उतरून तिच्या उदरामध्ये येत होते, ज्या ठिकाणी तिचा अंश वाढत होता. आणि तो अंश असा दुसरा तिसरा कोणी नव्हता, तो साक्षात रुद्राचा अंश होता. रुद्र म्हणजे कोण? शिवशंकर. प्रत्यक्ष रुद्राचा अवतार होता. भोसले घराण्याचं कुलदैवत म्हणजे कृष्णेश्वर आणि शिखर शिंगणापूरचा महादेव. बरोबर आहे की नाही? हा. आणि मग तो रुद्राचा अंश तिच्या पोटात. आणि आपलं दुर्दैव असं की आपल्या जिल्ह्यात शिवाजी महाराजांचा जन्म झाला असता कुठं? पेमगिरीला, शहागडावर, पेमगिरीच्या किल्ल्यावर. परंतु त्या ठिकाणी त्यांना सुरक्षित वाटलं नाही. त्यांना त्यांचा विजयराज नावाचा एक किल्लेदार होता, त्यांच्या नात्यातली एक मुलगी जयंती, ती शहाजीराजांचा थोरला मुलगा होता संभाजी, म्हणजे जिजाबाईचा मोठा मुलगा, त्याला दिलेली होती. आणि म्हणून जिजाऊ त्या ठिकाणी राहिल्या, आणि त्या ठिकाणी शिवरायांचा जन्म झाला. म्हणजे शिवरायांचा जर जन्म झाला नसता, त्या काळात कविभूषण नावाचा एक दरबारी भाट होता, एक कवी होता. तो म्हणतो, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवाजी न होता तो सबकी सुन्नत हो जाती. आपण हे जे सगळं करतोय, आपला देश हा खूप पुराणा, खूप प्राचीन आणि महान विशाल असा संस्कृतीचा देश आहे. परंतु शास्त्र असं सांगतं की जे लोक आपली संस्कृती विसरतात, आपला धर्म विसरतात, आपला इतिहास विसरतात, त्यांना इतिहास कधीही माफ करीत नाही. आणि म्हणून आपल्याकडे एवढे पराक्रमी राजे असताना सुद्धा आपला देश हजारो वर्ष गुलामगिरीत पडला होता. जर छत्रपती शिवराय नसते तर आजही मी बालाभाई असतो आणि हे दुसरे कोणते तरी भाई असते. बरोबर आहे की नाही? आणि आपला हा देश, तुम्हाला सांगतो की देव, देश आणि धर्म रक्षण करणं का गरजेचं आहे? कारण असं म्हणतात की धारणा इति धर्म. हा काय म्हणजे ज्याच्यामुळे समाजाची धारणा तयार होते तो धर्म. तुम्ही आणि मी शंकराला का पूजतो? आपली अशी श्रद्धा आहे, आपली अशी भावना आहे की जो शंकराचं पूजन करील, शंकराला बेलफुल अर्पण करीन, शंकराचा अभिषेक करीन, त्याचे सगळे दैन्य दुःख शंकर निवारण करील. बरोबर आहे की नाही? ही आपली धारणा आहे. आणि ती धारणा आपली असल्यामुळे तो आपला धर्म आहे, त्याचं नाव आहे शैव. म्हणजे आपल्या भारतामध्ये अनेक धर्म, अनेक पंथ, अनेक जाती आहेत. त्यातले दोन मुख्य पंथ आहेत, एक म्हणजे शैव आणि दुसरं म्हणजे वैष्णव. जे भगवान शंकराची पूजा करतात ते शैव, आणि जे भगवान विष्णूची पूजा करतात ते वैष्णव. आणि एक काळ असा झालता की आपल्या भारतवर्षामध्ये इतका अनाचार माजला होता आणि यज्ञ संस्कृतीचं प्राबल्य झालं होतं, इतकं की त्या यज्ञामध्ये हवीरभाव अर्पण करावं लागायची, समिधा द्यावं लागायची. आणि त्या काळात हे लक्षात ठेवा का, गायी सुद्धा दिली जायची, ध्यानात ठेवा, बाकीचे प्राणी तर दिले जायचे. आणि 7 ते 17 असे पुरोहित आणावं लागायचे, आणि ते पुरोहित तो यज्ञ पार पाडायचे. आणि ते जो वाटा आहे का, त्याच्यातला मांसाचा वाटा, तो त्या पुरोहितांना सुद्धा द्यावा लागायचा. इतकी वाईट अवस्था झाली होती. आणि म्हणून त्या काळामध्ये बौद्ध धर्माचा उदय झाला, जो अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य, असंग्रह, अपरिग्रह जो मानतो, त्या बौद्ध धर्माचा उदय झाला. परंतु त्या धर्मामध्ये एक मुख्य दोष होता की ते नास्तिक होते, निरीश्वरवादी होते, मूर्तीपूजक नव्हते. आणि त्याच्या अगोदर जैन धर्माचा उदय झाला होता. या दोन्ही धर्मांनी अख्खी आपला भारत देश एका गिळंकृत केला होता जवळजवळ. आणि सम्राट अशोकाचं नाव तुम्ही ऐकलं असेल. कलिंगाच्या युद्धानंतर तर त्याने बौद्ध धर्म स्वीकारला, नुसता स्वीकारलाच नाही, त्याची मुलगी सिलोनला पाठवली, तिकडं चीनला पाठवले, आणि त्याला बृहत्तर भारत म्हणतात, ते जावा, सुमात्रा, बाली या बेटांवर पाठवले, इंडोनेशिया, आणि सगळीकडे त्यांनी बौद्ध धर्माचा प्रसार केला. आणि त्या काळात इसवी सन पूर्व 509 मध्ये 507 मध्ये
शंकराचार्यांचा दक्षिण भारतामध्ये केरळमध्ये जन्म झाला, काळडीमध्ये. आणि मग त्यांनी 6व्या वर्षी ते पंडित होते बरं का शंकराचार्य. म्हणजे ते 3 वर्षाचे असताना त्यांचे वडील वारले आणि त्यांनी मग 6 वर्षात झाले. आईला म्हणले आई मला दीक्षा घ्यायची. बघा बरं का, आता हा शंकराचाच अवतार आहे शंकराचार्य. आई म्हटली बाळा अरे तुझे वडील वारल्यानंतर मी तुला सांभाळ केला, तू गेला तर तुझ्याशिवाय मला कोण आहे, तू काय दीक्षा घेऊ नको. मग असा चमत्कार झाला की एकदा ते एका सरोवराच्या काठी गेले आणि त्या सरोवराच्या तिथं एका मगरीने त्यांचा पाय पकडला. आई बाहेर उभी होती, आई शोक करती. आता मगर काय, मगर मिठी म्हणतात ना त्याला, मगरीच्या तावडी सापड्यावर कोणी सुटण्याची शक्यताच नाही. आणि ती आई शोक करत असताना ते म्हटले आई तुम्हाला एक वचन दे का तू जर मला संन्यास घ्यायला परवानगी देत असेल तर मग मी सुटतोय. आईला नाईलाजाने त्याला परवानगी द्यावी लागली. आणि मग त्याला विशेष म्हणजे मगरीनं पण त्याला सोडलं. वयाच्या 8व्या वर्षी जगद्गुरु शंकराचार्यांनी घर सोडलं आणि ते नर्मदा तीरी या ठिकाणी आले. त्या ठिकाणी त्यांना गुरु भेटले आणि त्या गुरुनी त्यांना 8व्या ते 12व्या वर्षापर्यंत 4 वेद शिकवले. एक वेद शिकायला 9 वर्ष लागतात ध्यानात ठेवा बरं का. म्हणजे 4 वेद शिकायला किती वर्ष लागतील, 36 वर्षे. ते 4 वर्षात त्यांनी सगळे 4ही वेद शिकले. वेद, उपनिषदे, श्रुती, स्मृती, पुराण सगळे शिकले. 18 पुराण आहे ना आणि 108 उपनिषदे हे ते सगळे शिकले. आणि 16व्या वर्षी ते पंडित म्हणून उदयाला आले आणि त्यांचा मृत्यू अवघ्या 32व्या वर्षी झाला. पण ते जाण्याच्या पूर्वी त्यांनी भारताच्या 4ही दिशांना 4 शक्तिपीठांची स्थापना केली. बरोबर आहे ना. इकडं उत्तरेला बद्रीनाथ, बद्री केदार, इकडं पश्चिमेला द्वारका, पूर्वेला जगन्नाथपुरी आणि दक्षिणेला शृंगेरी, अशा 4 मठांची त्यांनी स्थापना केली. आणि त्यांनी एक केलं की त्यांनी शैव आणि वैष्णव या धर्मामध्ये जे पराकुटीचे वाद होते ते त्यांनी मिटवले. आणि त्या काळचे जे मोठ्यात मोठे बौद्ध पंडित होते, जे जैन पंडित होते, त्याच्यामध्ये तर एक मंडन मिश्र नावाचा पंडित होता. तो इतका विद्वान पंडित होता की त्याच्या मुखावर अक्षरशः सरस्वती खेळत होती. सरस्वती कोणाची मुलगी, ब्रह्मदेवाची. परंतु त्याने जैन धर्माचा स्वीकार करून तो वैदिक धर्माबद्दल नाही ते प्रसार करायला लागला आणि वैदिक धर्म अतिशय अक्षरशः बुडायला लागला. वैदिक धर्म रस्ता कळायला गेला आणि त्यावेळी त्या मंडन मिश्रा बरोबर वाद घालून यांनी त्याचा पराभव केला शंकराचार्यांचा. आणि त्या काळात अनेक बौद्ध पंडित होते, त्यांचा सुद्धा नागसेनासारखे ज्यांनी धम्मपद गाथा लिहिली. त्या धम्मपद गाथेमध्ये असं लिहितात की, असं म्हणतात की नथी जागरतो भयम, म्हणजे तुम्ही जागे राहा, जो जागा आहे त्याला कशाचाच भय नाही. तर त्या बौद्ध आणि जैन धर्माचा पराभव कोणी केला, तर हे जगद्गुरु शंकराचार्यांनी केला. म्हणजे इसवी सन काहींना हे कळत नाही बरं का. इसवी सन पूर्व 509 आणि मृत्यू इसवी सन पूर्व 476. त्यांना वाटतं असं कसं काय होईल, पण ती इसवी सन पूर्वची गणना आहे म्हणून ती अशी उलट असते. अवघ्या 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये शंकराने पुन्हा अवतार घेऊन या वैदिक धर्माची स्थापना केली. आता आपण परत याच्याकडे येऊ, शिवलीलेकडे येऊन थोडं. आता आपण हा जो उत्सव आहे महाशिवरात्रीचा उत्सव हा का साजरा करतो, याच्या बाबत अनेक आख्यायिका, अनेक पुराणे. आता बहुतेक जणांना आताच्या काळामध्ये पुराण ऐकायला आवडत नाही. लोक काय म्हणतात, ते पुराणातली वांगी पुराण. बरोबर आहे ना. आता त्या पुराणातल्या वांग्यांचं भरीत करून काही कोणाचं पोट भरणार नाही. आणि मी तुम्हाला सांगतो ते शिवपुराण आणि शिवलीलामृत वाचत होतो. आता इकडे म्हटलं नुसतं शिवचरित्र नको, हे पण काहीतरी सांगितलं पाहिजे ना. अहो अक्षरशः माणूस ह्यांग होऊन जात. एवढे राजे, एवढे हे, ते काही कशाचा मेळ कशाला लागत नाही. कोण कोणाचा पुत्र आहे आणि कोण कोणाची बायको आहे काही कळतच नाही काही. तर त्या याच्यामध्ये शिवलीलामृत ग्रंथामध्ये किंवा शिवपुराणामध्ये किंवा श्रीमद भागवत महापुराणामध्ये असं म्हणतात की शिव पार्वतीचा विवाह या दिवशी झाला होता आणि म्हणून आपण हे शिवरात्रीचा उत्सव साजरा करतो. आता आपल्या अखंड भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंग आहे. त्यात महाराष्ट्रात किती आहे, 5. बरोबर. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे उत्सवाचं की उत्तरेला बद्री केदार पासून तर दक्षिणेला रामेश्वरापर्यंत हे 12 शिवलिंग आहेत. आणि तुम्ही कोणते आपलं गाव बघा, त्या प्रत्येक गावात दुसरा कोणता देव असेल नसेल, पण शंकराचं मंदिर प्रत्येक गावामध्ये आहे. आणि प्रत्येक गावामध्ये शैव आहेत, म्हणजे शंकराचे भक्त आहेत. मग हे 12 ज्योतिर्लिंगामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणते कोणते, भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, औंढा नागनाथ,
परळी वैजनाथ आणि घृष्णेश्वर, बरोबर. आणि भोसले हे घृष्णेश्वराचे परमभक्त होते आणि ज्या भोसलेंच्या कुळामध्ये छत्रपती शिवरायांनी अवतार घेतला. आता शिव पार्वतीचा विवाह कसा झाला त्याची कथा आहे ती तुम्हाला सगळ्यांना माहिती, पण आता आपण शिवरात्री विषयी बोलतोय म्हणल्यावर थोडंफार ते पण आलं पाहिजे भाग, नाहीतर नुसतं शिवचरित्र म्हणल्यावर हे बाया बापड्यांना त्याच्यात काही इंटरेस्ट वाटायचं नाही जास्त, बरोबर आहे का नाही. म्हणून मग आता ते थोडं सांगतो की दक्ष राजाची कन्या जी सती किंवा भवानी ती भगवान शंकराची कोण होती, पत्नी होती. एकदा दक्ष राजाने काय केलं, दक्ष राजा हा ब्रह्मदेवाचा मानसपुत्र, ब्रह्मदेवाचे अनेक मानसपुत्र होते, त्याच्यामध्ये जे 7 ऋषी होते ते पण होते आणि हा मानसपुत्र होता. मग आता शंकराचा सासरा आणि ब्रह्मदेवाचा मुलगा म्हणलं याची काही हाईट वेगळीच होती दक्ष राजाची. एकदा त्याने एक मोठा महायज्ञ करायचं ठरवलं आणि त्या महायज्ञामध्ये त्याने अनेक राजे वगैरे अनेक देव देवता ऋषी मुनी सगळ्यांना पाचारण केलं आणि त्याची राजधानी होती कनखल. ती कनखल कुठे माहिती का, ज्याला आपण हरद्वार म्हणतो ना, हर म्हणजे शंकर, शंकराचं जे द्वार आहे हरद्वार, त्या ठिकाणी त्याची ती राजधानी होती आणि त्या ठिकाणी तो महायज्ञ त्यांनी करायचं ठरवलं. पण त्याला शंकराचा भरपूर राग यायचा. तो म्हणायचा काय हा माझा जावई काय करतो, व्याघ्राम भरणी असतो, याची हत्तीची कातडी अंथरतो, त्याच्या अंगावर सगळीकडे साप खेळतात, हा राहतो कुठं स्मशानात, याच्या अंगाला सगळं भस्मार्चन केलेलं आहे, कोणी याची पूजा केली का हा झाला पावन, तो राक्षस आहे का देव आहे ते पण पाहत नाही, माणूस पाहत नाही, कोणालाही वर देऊन मोकळा होतो. आणि हा असा भनंग जे काही कामाचा नाही, कुठेतरी एकांतात बसतो ध्यान लावून आणि जेव्हा रागावतो तेव्हा मात्र प्रचंड तांडव नृत्य करतो की जेणेकरून अख्खी पृथ्वी हलल. मग त्याच्यामुळे तो त्याचं सारखी बदनामी करायचा आणि त्यामुळे त्यांनी आपली स्वतःची मुलगी सती तिला सुद्धा त्यांनी बोलवलं नाही. आणि तो जेव्हा जेव्हा यज्ञ करायचा त्या यज्ञातला हवीरभाग हा तिथं ते जे यजमान येतात त्यांना तो द्यायचा असतो थोडाफार, त्यांनी शंकराला कधीच दिला नाही. पण तरी बी आता नारद मुनी त्या ठिकाणी पोहोचले कैलासामध्ये. आता आपल्याकडे पण बरेच नारद मुनी, पण ते खरोखरचे मुनी होते बरं का, अतिशय विद्वान होते, ब्रह्मदेवाचा पुत्र होता तो, काही सामान्य नव्हता. आपण ज्या अर्थाने वापरतो ना तसे ते नव्हते. नारद मुनी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी हा विषय ऐकला की दक्ष राजाने मोठा यज्ञ केलेला आहे आणि देवादिदेव शंकर आणि सतीला त्यांनी काही पाचारण केले नाही. ते म्हटले अगं सती असं कुठं असतंय का, बापाच्या घरी जायला काही निमंत्रण लागते, अशी कोणती मुलगी कधी बापाच्या किंवा भावाच्या निमंत्रणाची वाट पाहते, तू जाऊ शकतेस. आणि मग काही शिवगण घेऊन, शिवगण कोण, शिवाचे गण कोण, भूतखेत आहे ना, ते शिवगण घेऊन ती सती त्या ठिकाणी त्या यज्ञस्थळी पोहोचली. परंतु तिच्याकडे पाहून न पाहिल्यासारखं दक्ष राजाने केलं, तिला दुर्लक्ष केलं. वरून तिला दक्ष राजा म्हटला की तू कशाला आलीस, त्या भनंगाची पत्नी तू इथं कशाला आलीस आमच्या यज्ञामध्ये विघ्न घालायला. आणि हे जेव्हा तिने ऐकलं तेव्हा तिला प्रचंड अपमान झाल्यासारखं वाटलं आणि ते जे यज्ञकुंड केलेलं होतं ना त्या यज्ञकुंडामध्ये सतीनं उडी घेतली आणि स्वतःला जाळून घेतलं. आता ही बातमी त्या ठिकाणचे जे शिवगण होते त्यांनी पळत पळत कैलासाला गेले आणि त्यांनी शंकराला ती बातमी सांगितली. आणि आता त्या शंकराचा पुत्र कोण, वीरभद्र. एका पुराणामध्ये मी असं वाचलं की शंकराचा पुत्र तो वीरभद्र आहे, तो त्याच्या मुखातून उत्पन्न झाला. एका जे श्रीमद भागवत पुराण त्याच्यात असं आहे की तो जटेतून उत्पन्न झाला. आणि एक उपपुराण आहे देवी पुराण म्हणून, त्याच्यात असा उल्लेख की तो शंकराला 3रा नेत्र होता ना त्याच्यातून उत्पन्न झाला तो वीरभद्र. कशातून का होईना पण तो शंकराचा पुत्र होता. तो वीरभद्र प्रचंड कोपला आणि मग त्या वीरभद्राने त्याच्या बरोबर 21 कोटी ते हे घेतले गण आणि त्याच्यानंतर शंकर त्याच्या मागे निघला 8 कोटी गण घेऊन आणि त्यांनी त्या दक्ष प्रजापतीवर आक्रमण केलं. आक्रमण केल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे काही ऋषी मुनी देवगण जमा झाले होते त्यांची प्रचंड भागाभाग झाली. कारण प्रत्यक्ष वीरभद्र कोपला होता. वीरभद्र ही काही सामान्य देवता नाही बरं का, लक्षात ठेवा. आणि प्रत्यक्ष वीरभद्र कोपला होता. वीरभद्राने त्या दक्ष प्रजापतीला चॅलेंज केलं, अरे म्हटलं तू कोणाच्या बायकोला अपमान केला, कोणाच्या बायकोला तू यज्ञकुंडात उडी मारायला लावली, तुला माहित नाही का शिव कोण आहे. प्रत्यक्ष ह्या विश्वाचा तारणहार्ता कैलासाचा पती आणि त्याच्या पत्नीला तू अपमानित केलंस
असं म्हणून त्यांनी त्या रागाच्या भरात त्याचे खडम म्हणजे तलवारीनं त्या दक्ष राजाचं मुंडकं उडवलं. ते इतकं उंच उडालं आणि खाली पडलं. खाली पडल्याच्या नंतर तरी त्याचा काही राग शमला नाही. वीरभद्राने त्याच्या मुंडक्यावर थया 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 नाचला, त्याचा चेंदामेंदा करून टाकला. आणि इतर अनेक त्या ठिकाणचे जे काही जमा झालेले होते ऋषीमुनी त्यांना सुद्धा त्यांनी त्यांच्या त्या अस्त्रांचा शस्त्रांचा प्रसाद दाखवला. आणि मग सगळे देव घाबरले. आणि मग विष्णू आणि इतर देवांनी शंकराची आराधना केली. त्यांना माहिती होती की भोलेनाथ प्रसन्न होणारच आहेत. ते म्हटले काही करा, पण दक्ष काही झालं तरी तुमचा सासरा आहे. बरोबर का नाही? आता उद्या जर राहुलच्या सासऱ्याला कोणी मारलं तर त्याला थोडंफार काही वाटणार आहे का नाही? हा, ते म्हणले तुमचा सासरा आहे, काही करून तुम्ही त्यांची काय हत्या करू नका. परंतु ते म्हणले जा. मग भोलेनाथ काही ते प्रसन्न झाले. ते म्हणले त्याचं मुंडकं घेऊन द्या जोडून, तो जिवंत होईल. पण जे मुंडकं आणायला गेले ते पाहते तर त्याचा चेंदामेंदा झालेला आहे. बरोबर आहे की नाही? आणि मग चेंदामेंदा झालेला ते काही मुंडकं त्याला जोडता येणार म्हणून एका बोकड्याचं, तुम्ही पाहिलं असतं दक्षाचं ते चित्र, एका बोकड्याचं मुंडकं आणून त्याला जोडलं. आणि मग तिथून पुढं तो हे झालं, शांत झाला शंकर. तिथून पुढे 12 वर्षे त्यांनी तपश्चर्या केली. आणि तिथून पुढे पुन्हा 1000 वर्षे तपश्चर्या केली शंकराने. पुढे असं झालं की ह्या पृथ्वी तलावर तारकासूर नावाचा राक्षस हा प्रचंड मातला होता. त्याला 3 मुलं होते तारकासुराला. ते भयानक. आणि त्यांनी देवांचं सगळं जीवन असं हे करून टाकलं होतं. मग सगळे देव यांनी इमर्जन्सी मीटिंग घेतली. विष्णू, नंतर इंद्र आणि ब्रह्म आणि शंकराकडे गेले. शंकराची स्तुती केली आणि शंकराला म्हटले की काही करा तुम्ही, पण या तारकासुराचा वध करा. त्यांनी पृथ्वीवर अनर्थ माजवलेला आहे. भगवान शंकर म्हटले मला एक रथ आणून द्या, त्या रथामध्ये बसून मी त्यांचा वध करतो. अतिशय चांगला असा सुसज्ज रथ त्यांना आणून देण्यात आला. भयानक युद्ध झालं. पण ते राक्षस मरतीनच कसं काय? त्यांना कोणी वरदान दिलं होतं? शंकराने. त्या तारकासुराने आणि त्याच्या 3 मुलांनी असं घोर तपश्चर्या केली होती की ते रोज 1000 कमळ, जसं रावण अर्पण करायचा ना तसं 1000 कमळ ते भगवान शंकराला अर्पण करायचे. परंतु एक दिवस काय झालं, 999 कमळ भरले आणि 1 कमळ कमी पडलं. तेव्हा त्याच्या 3 मुलांनी स्वतःचं शिर कमळ कापून त्या भगवान शंकराचं तो हे पूर्ण केलं, पूजा पूर्ण केली, अभिषेक पूर्ण केला. तेव्हा भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना अमरत्वाचं वरदान देऊन टाकलं. आणि अमरत्व कधी भेटतं? जो अमृत प्राशन करतो त्याला. म्हणून त्या तारकासुराकडे होता अमृताचा कुंभ आणि त्या राक्षसांकडे भगवान शंकरांनी किती राक्षस मारले का त्या अमृत कुंभातलं अमृत प्यायचे आणि पुन्हा जिवंत व्हायचे. आणि तो तारकासुर होता, त्याला तर असं वरदान होतं की तो सारखा हवेतच राहायचा, तो खालीच येत नव्हता. त्याच्यामुळे त्याच्यावर कोणत्या अस्त्रशस्त्राचा प्रभाव चालत नव्हता. 3 मुलांना मारल्यानंतर सुद्धा तारकासुराने काय केलं, शंकराबरोबर युद्ध चालू ठेवलं. हजारो वर्ष युद्ध चाललं. युद्ध काही समाप्त झालं नाही. आणि मग यांच्या असं लक्षात आलं की शंकराचा जो पुत्र होणार आहे तो पुत्राच्या हातून तारकासुराचा वध होईल. आणि मग इकडे सती गेलेली, सती ही पुन्हा हिमालयाची मुलगी म्हणून ती पार्वती झाली. तिनं पुन्हा अवतार घेतला. तिनं शिवाची आराधना केली. शिव प्रसन्न झाले आणि देवतांनी शंकराला सांगितलं ब्रह्मानी त्यांनी की तुम्ही सतीचा पार्वतीचा स्वीकार करा. पार्वतीचा स्वीकार केल्यानंतर शिव आणि पार्वती 4 युग एकांतात राहिले. परंतु भगवान शिवाचा वीर्यपात न झाल्यामुळे त्यांना काही मुलगा झाला नाही. आणि मग पुन्हा देव काळजीत पडले आणि त्यांनी अग्नीला पाठवलं की तू जाऊन बघून ये काय चाललंय, की 4 युग झाले आणि शंकर आणि पार्वतीला मुलगा होत नाही. आणि मग त्यांनी जाऊन पाहिलं तर शंकर आणि पार्वती एकांतात होते. शंकर पार्वतीला म्हटले की तू माझ्या वीर्याचा हे त्याला दे भिक्षा. आणि ते वीर्य दिल्यानंतर ते अग्नीला ते वीर्य पिण्याची वेळ आली. काही वीर्य सांडलं, त्याचं ते पारा म्हणतो ना आपण, तसं हे तयार झालं. आणि तो पेल्याच्या नंतर अग्निदेवच गर्भवासी राहिला. मग त्याला कोण तोंड दाखवायला जागा नाही राहिली. तो जंगलात गेला. जंगलात गेल्याच्या नंतर काही ठिकाणी एका गंगेच्या किनारी 6 ऋषीपत्नी त्या ठिकाणी बसलेल्या होत्या. त्यांच्या गप्पा छप्पा चालल्या होत्या. यांनी आयडिया केली आणि ते 6 गर्भ त्या 6 ऋषीपत्नींच्या उदरामध्ये स्थापित केले. आणि त्यांना कळेना काय झाले, पती विना जर मुलं होत असले तर कोणत्या स्त्रीला बरं वाटत. मग त्यांनी ते 6 गर्भ टाकून दिले. त्यांचा कार्तिक महिन्यामध्ये त्याचा एक मुलगा जन्माला आला. त्याचं नाव काय, कार्तिकेय. आणि तो कार्तिकेय 7 वर्षाचा असताना प्रचंड मोठी सेना घेऊन तो तारकासुरावर चालून गेला. आणि मग त्याने तारकासुराचा वध केला.
मग आता आपण ही जी शिवजयंती उत्सव साजरा काय म्हणतो महारात्रीचा उत्सव साजरा करतो, का करतो महाशिवरात्र? तर त्याचं कारण हेच आहे की भगवान शंकर हे भोले आहेत. ते जरी तांडव करीत असले, तिसरा नेत्र त्यांचा जेव्हा उघडत असेल तेव्हा ते प्रचंड संहारक होतात, बरोबर आहे की नाही? परंतु ते जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा त्या भक्ताला महाशिवरात्रीचा उत्सवच याच्यासाठी आहे की तुम्ही ते 3 हरिणांची याची कथा ऐकली असेल ना, हरिणांची माहिती आहे तुम्हाला? एक विंध्याद्री पर्वतावर एक थोडक्यात सांगतो आणि पुढे जाऊ आपण. विंध्याद्री पर्वतावर एक व्याध राहत होता. व्याध म्हणजे निषाद, निषाद म्हणजे शिकारी. आणि तो शिकारी त्याचा तुझा धर्मच होता आणि त्याचाच नाही आपल्या सगळ्यांचा धर्म होता. आपले पूर्वज आठवून पहा, ते सगळे जंगलातच राहत होते, शिकार करून आणि कंदमुळं खाऊनच पोट भरत होते. तर तो शिकारीला गेला आणि त्या दिवशी योगागानी शिवरात्रीचा उत्सव होता. गावाच्या एका टोकाला ते विंध्याद्री म्हणजे नर्मदेच्या उत्तरेला थोडं, तर त्या ठिकाणी गावाच्या एका टोकाला त्या ठिकाणी शिवमंदिर होतं आणि त्या शिवमंदिरामध्ये शिवरात्रीचा उत्सव चालू होता. पण आता हा शिकारी त्याला काही ते पसंत पडेना. म्हटले काही लोक मूर्ख या दगडाच्या देवाला निवद दाखवतात, त्याला बेलफूल वाहतात, त्याच्यावर अभिषेक करतात, त्याला नको नको तो प्रसाद दाखवतात, हा दगडाचा देव काय यांना प्रसन्न होणार आहे का असं म्हणून. परंतु इतकी लोकांची गर्दी होती आणि आजूबाजूच्या अनेक गावांमधून लोक आले आणि सगळे भक्तिभावाने शिवाला वंदन करीत होते आणि हर हर महादेव, हर हर महादेव असा जयघोष चालू होता. मग आता हा म्हटलं इथं काय करायचं, इथं आपल्याला काही आपल्याजोगं इथं काहीच नाहीये, अभक्ष भक्षण करणारा तो होता. आणि मग तो हर हर महादेव महादेव म्हणत तो गेला आणि एका सरोवराच्या काठी तिथं खूप बिल्व वृक्षांची म्हणजे बेलाच्या वृक्षांची दाटी होती, त्यातल्या एका उंच झाडावर जाऊन बसला. का? कारण त्या पाण्याच्या ठिकाणी पाणवठ्यावर कोण येतं? जंगलातले प्राणी त्या ठिकाणी पाणी प्यायला येतात. त्याला वाटलं इथे एखादा आलं का आपण शिकार करू आणि तो त्या ठिकाणी बसला. आता त्याला फार दिवस माळवला तरी त्याला काही शिकार मिळते ना. परंतु ते बिल्व जो वृक्ष होता तो खूप असा पर्ण वृक्षांनी तो लगडलेला होता आणि म्हणून त्याला समोरचं काही दिसत नव्हतं शिकारीसाठी. तो पानं तोडायचा आणि खाली टाकायचं वगैरे. त्या ठिकाणी महादेवाची पिंड होती आणि एक रात्रीचा पहर उलटून गेल्यानंतर एक हरिणी आली आणि ती आता पाणी पिणार. तर तिला जाणीव झाली की जवळच्या झाडावर व्याध बसलेला आहे, तो आता आपली शिकार करणार. तर ती बोलायला लागली. ती म्हणली, हे व्याधा, हे निषादा, तू काय माझी हत्या करू नकोस, मी गर्भिणी आहे. मला जर गर्भिणीला मारलं तर तुला खूप मोठं पातक लागेल. किती मोठं? की 100 बैल मारले तरी एक गायचं गोहत्येचं पातक लागतं, 100 गायी मारल्या तरी एक ब्रह्महत्येचं पातक लागतं, 100 ब्राह्मण मारले तरी एक स्त्री हत्येचं पातक लागतं, 100 स्त्रियांच्या हत्या केल्या तर एक ब्रह्म हत्येचं पातक लागतं आणि 100 गुरु हत्येचं पातक लागतं आणि 100 गुरूंची हत्या केली तर एक गर्भिणीची हत्या केल्याचं पातक लागतं. इतकं मोठं पातक तुला होईल, तू काय मला मारू नकोस. आता मी थोड्या वेळाने माझ्या निवासाच्या ठिकाणी जाईन, माझ्या बाळांना जन्म देईन आणि त्याच्या स्वाधीन त्यांना करीन आणि मग येईन, तेव्हा तू ये. आता इथं परत बरीच मोठी कथा आहे मध्ये, ती काय मी तुम्हाला सांगत नाही, पुढे पुढे जाऊ आपण. कारण मग त्यांनी विचारलं, तू एवढी बोलती, मग तू तर शास्त्राची एवढी जाणकार दिसती, तुला एवढं शास्त्र कसं काय माहिती? मग तू पूर्वी कोण होती? मग ती म्हटली, मी देवा दानवांनी जे समुद्र मंथन केलं त्याच्यातून जे 14 रत्न निघाले ना, त्याच्यातले मी रंभा नावाचे रत्न होते. आणि मग तो पुढे बराच कथा मागे, पण तिने त्याला शब्द दिला की मी परत येईल. ती गेली. त्याच्यानंतर परत तिला दुसरी एक हरिणी आली, पण तिने अंतर्ज्ञानाने जाणलं की या ठिकाणी व्याध बसलेला आहे आणि आपली शिकार होणार आहे. ती त्याला म्हटली की हे व्याधा, मी एक कामातूर अशी पत्नी आहे आणि मला माझ्या पतीच्या सहवासाची खूप तीव्र इच्छा झालेली आहे, तू माझी हत्या करू नकोस. अशी जर हत्या केली तर त्यालाही खूप मोठं पातक लागतं. आणि मग त्यांनी त्याच्याकडून शब्द घेतला आणि तो म्हटला, तू जा, तुझ्या पतीची इच्छा पूर्ण करून ये, तुझी कामेच्छा पूर्ण करून ये. कारण कामातूर माणसं कशाचाही आत्महत्या पाहत नाही, बरोबर की नाही? मग ती गेली. त्याच्यानंतर त्या ठिकाणी हरिण आला आणि तो हरिण त्याने पण अंतर्ज्ञानाने ओळखलं की आता आपली पण शिकार होणार. तो त्याला म्हटलं की तू माझी हत्या करू नकोस, माझ्या घरी माझ्या ज्या दोन्ही पत्नी आहेत त्या अत्यंत पतिव्रता आहेत आणि मला त्यांना विचारल्याशिवाय मला येता येणार नाही. तेव्हा तू असं कर, मी त्यांची परवानगी घ्यायला जातो आणि मग मी आल्यावर तू सरळ माझी शिकार कर, काही माझे म्हणणं नाही. तोही गेला. नंतर तिसरी हरिणी आली आणि तिसरी हरिणी आली, तिने ओळखलं. ती त्याला तेच म्हटली की माझी हत्या तू करू नकोस, कारण माझी लहान लहान बाळे आहेत, ती माझ्या अंगावर अजून पिता येत आणि मला जर तू मारलं तर एका आईला मारल्याचं पातक तुला लागेल, तू काय मला मारू नकोस. ती हरणी गेली आणि मग रात्रीचे 3 प्रहर उलटून गेले होते
आणि नंतर तो मृगराज, तो हरिण आणि त्याच्या तिन्ही बायकांनी विचार केला की म्हटले आता आपल्याला जावं लागेल, आपण त्या शिकाऱ्याला शब्द दिलेला आहे आणि याचं काम मात्र चालू. ते बिल्वपत्र, बेलाची पानं खाली टाकायचं आणि हर हर महादेव शिव शिव असं म्हणायचं. आणि ते आल्याच्या नंतर तो मृगराज पुढे झाला, म्हटला व्याधराज तुम्ही असं करा, पहिल्यांदा माझी शिकार करा. म्हटला माझी पत्नी आणि मुलांना राहू द्या. लगेच त्याला बाजूला करून त्याची पत्नी पुढे झाली, म्हटली नाही नाही, आपल्या पतीच्या अगोदर मारायचा अधिकार कोणाचा आहे? पतिव्रता स्त्रीचा. त्यामुळे अगोदर आमच्या तिघींची हत्या कर आणि मग आमच्या पतीची हत्या कर. त्यांना सगळ्यांना बाजूला केलं आणि ती लहान मुलं पुढे झाली पाडस निष्पाप. ते म्हटले की असं करू नका, आमच्या आई वडिलांना तुम्ही मारणार, आम्ही पाठीमागे राहून काय करू? तुम्ही अगोदर आमची हत्या करा, आमची शिकार करा आणि मग आमच्या आई वडिलांचं करा. आणि हे जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा त्या कुटुंबावरचं प्रेम त्यांनी पाहिलं आणि मग तो ती हत्या करायला तयार झाला नाही. आता योगाने जोडून आले म्हणून बोलतो की आज जागतिक महिला दिन आहे. महिलांच्यावर मी मागाशी सांगितलं की आपण किती अत्याचार केले. काही वर्षापूर्वी बीडमध्ये एक मुंडे नावाचा डॉक्टर होता, तुम्ही ऐकला असेल सगळ्यांनी. त्यांनी आपल्या कुत्र्यांना 108 स्त्री भ्रूण खायला घातले होते. म्हणजे किती गर्भपात केले असतील त्यांनी, किती गर्भपात केले असतील. इतकी वाईट अवस्था स्त्रीची आजच्या काळात सुद्धा आहे. त्या दिवशीच्या व्याख्यानात मी सांगितलं की पुणा स्टेशनच्या तिथं बाहेर आहे ना, असे बाहेरून लोक येतात आणि त्या ठिकाणी ते हातावर पोट बांधणारे असतात ना, तिथंच फुटपाथवर झोपतात. एक 30 वर्षाचा नराधम त्यांनी त्या फुटपाथवर झोपलेली 5 वर्षाची मुलगी, छोटी मुलगी उचलून नेली. ती जवळ स्टेशन आहे ना, त्या स्टेशन मध्ये एका रिकाम्या डब्यात तिच्यावर अत्याचार केला आणि तिथंच जवळ कचऱ्याची कुंडी होती, त्या कचऱ्याच्या कुंडीत तो 5 वर्षाचा जीव फेकून दिला. नरेची केला हिनं किती नर. म्हणजे इतकी वाईट अवस्था स्त्रीची. मग तो शिकारी म्हटला की तुम्ही एवढे जर विद्वान आहेत सगळे, तुम्ही एवढे ब्रह्म जाणता, तुम्ही एवढे शास्त्र जाणता, तर तुमची हत्या मी करू शकत नाही. परंतु त्याला त्या काळात उपवास घडला होता आणि शंकराचं नामस्मरण झालं होतं, बेलाचं त्याचा अभिषेक झाला होता आणि म्हणून शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले आणि शंकरांनी साक्षात कैलास पर्वतावरून विमान पाठवलं. त्याच्या शिवगण आले आणि आकाशातून देवांची पुष्टी झाली आणि ते जे 4 हरणं होते ना, त्यांना त्यांचे पूर्वीचे जन्म त्या ठिकाणी भेटले आणि त्या शिवभक्ताला आणि त्या सगळ्यांना घेऊन ते विमान त्या कैलास पर्वतावर पोहोचलं. आता आपण माणूस, आपल्यालाही जरी त्याच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याही प्रत्येकाच्या मनात काही ना काही किंतोय. आज तुम्ही प्रत्येक घरात जा, प्रत्येक घरात भाऊ भावाबरोबर बोलत नाही. माझं जर चांगलं झालं ना तर पहिल्यांदा जर कोण माझ्यावर जळल तर तो माझा भाऊ. गोष्ट खरी का खोटी? खोटी असली तर मी तुमची माफी मागतो आणि खरी असली तर हा चालू जमा नाही, तुम्ही मान्य करा. आज प्रत्येक ठिकाणी हेच चालू आहे. जेव्हा जिजाऊच्या भावाची हत्या झाली तेव्हा लखुजीराव जाधव आणि शहाजीराजे यांचं वैर होतं. कारण लखुजीराजे मुघलांकडे होते आणि शहाजीराजे निजामशाकडे होते. आताच्या तरुणांनी काही केलं नाही तरी चालेल, कारण शिव म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात पहा, सत्य शिव आणि सुंदर ऐसा व्हावा हा संसार, देवे सोपविले कर्तव्य थोर मानवा प्रती. हे जे संसार आहे, हे जे जग आहे ते सत्य शिव आणि सुंदर झालं पाहिजे. शिव म्हणजे इतकी व्यापक कल्पना आहे की ब्रह्मांडाचा तर आपण काय अंत पाहू शकत नाही, तर ते ब्रह्मांड हे शिवाने व्यापून उरले. शिव म्हणजे पवित्र, ज्याच्यामध्ये कशाच आहे, फक्त चैतन्य सोडून कशाचाही लवलेश नाही. तर त्या चैतन्याचा आविष्कार छत्रपती शिवराय होते. आता छत्रपती शिवरायांबद्दल जर बोलायचं तर छत्रपती शिवराय हे केवळ आपल्या आईमुळे घडले होते. बरोबर आहे की नाही? जशी चंपकेशी फुले फुल जाई, भली लाभली जास जाया जिजाई, जिचे कीर्तीचा चंबू जंबू दीपाला, करी सावली माऊली त्या मुलाला. अहो 1610 मध्ये लग्न झालं, 1630 मध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि त्यानंतर शहाजीराजे जे कर्नाटक मध्ये गेले का, त्यांना आदिलशाने बंगलोरची जहागिरी दिली. त्यांना सर लष्कर नावाचा किताब दिला, फर्जन नावाचा किताब दिला आणि त्या ठिकाणी त्यांनी खूप मोठा त्यांचा स्वतःचा दरबार भरायचा. त्यांना 3 बायका होत्या, त्यांची नाटकशाळा होती. नाटकशाळा म्हणजे उपस्त्रिया, त्यांच्या ज्युनियर बायका. तर त्या शहाजी राजांची आणि जिजाऊंची परत कधी भेट झाली माहिती का? 1636 ला झाली. 1636 ला शिवराय आणि जिजाऊ बंगलोरला गेले. त्या ठिकाणी
शिवरायांच्या शिक्षणाची व्यवस्था शहाजीराजांनी केली आणि 1642 ला परत पुण्यात जिजाऊ आणि शिवराय आले. ते पुणे त्यावेळेस पुनवडी नावाचं एक छोटस गाव होतं आणि खवास खान हा आदिलशहाचा सेनापती होता आणि त्याचा रायाराव आणि मुराद जगदाव नावाचे 2 सरदार होते. त्या सरदारांनी पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला होता आणि त्या ठिकाणी एक पहाड ठोकलेली होती, त्याच्यावर एक कवटी आणि तुटकी चप्पल लावली होती आणि त्या ठिकाणी लोकांना असा संदेश दिला होता की शहाजी राजांचं पुणे हे बेचिराग झाले, या ठिकाणी परत मनुष्य वस्तीला येऊ शकत नाही. त्या ठिकाणी जिजाबाईंनी आणि शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवला. त्या ठिकाणी जे चोर जंगली स्वापद होते त्यांचा बंदोबस्त केला. त्या ठिकाणी लालमहाल नावाचा एक महाल बांधला आणि अशा जिजाऊंनी शिवरायांना घडवलं. त्यांनी त्यांना मावळातले असे साथीदार मिळवून दिले की जे जीवाला जीव देतील. आता एवढं जर परत सांगायचं म्हणजे अजून आपला आणखी तास जाईल, परंतु तुम्हाला मला हे सांगायचं की एक स्त्री काय करू शकते, एक स्त्री काय करू शकते की जिजाऊ घडवू शकते आणि एक शिवबा काय करू शकतो तर आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करू शकतो. इतिहास असं सांगतो की ज्या आईनं आपले मुलं मातीसाठी पाठवले ती मुलं आजरामर झाली आणि ज्या आयांनी आपले फुलं चौकून असे नको भाऊ नको जाऊ माझ्या पात्राखालून नको जाऊ, ती मुलं मातीत गेली, त्यांना काही करता आलं नाही. तर छत्रपती शिवराय हे इतके मातृपितृ भक्त होते. आता वडिलांची त्यांची तर किती दिवस भेट नव्हती. एकदा शहाजी राजे आले होते महाराष्ट्रामध्ये आणि ते महाराष्ट्रात आल्याच्या नंतर बापलेकांची भेट झाली. शिवरायांना खूप आनंद झाला. शिवरायांनी त्यांना पालखीत बसवलं एकदम सजवलेल्या आणि त्या पालखीचे भोई ते झाले आणि शहाजी राजांचे जोडे घेऊन ते चालले होते. आणि त्या ठिकाणी जेव्हा संध्याकाळी दोघांची भेट झाली तेव्हा ते म्हटले महाराज साहेब तुम्ही आम्हाला माफ करा, तुम्ही आदिलशहाचे सरदार असताना आम्ही आदिलशहाच्या जीवावर इकडे उभं राहून आम्ही काय करतोय स्वराज्य निर्मिती करतोय. तेव्हा शहाजीराजांनी त्यांना सांगितलं राजे तुम्ही असा अपराधी भाव मनात ठेवू नका, कारण आमचे वडील कोण मालोजी राजे भोसले यांच्या स्वप्नात घृष्णेश्वर आला होता आणि घृष्णेश्वराने असं सांगितलं की तुझ्या कुळात असा एक मुलगा जन्म घेईल की तो या पृथ्वीला म्हणजेच आपल्या देवाला धर्माला आणि आपल्या आई बहिणींना या जाचातून या अन्यायातून या परचक्रातून मुक्त करील. आणि मला तुमच्याकडे पाहिल्यानंतर आता असं दिसतंय की भगवान शंकरांनी जे आमच्या वडिलांना स्वप्नात दृष्टांत दिला होता तो दृष्टांत खरा होणार आहे आणि तुमच्या हातूनच आया बहिणींचं रक्षण होणार आहे. मग ज्याची आई ती कुलीन आहे, ज्याची आई ती घरंदाज आहे, ज्याची आई ती लाख मोलाची आहे, त्या आईचा मुलगा कुपुत्र जन्मू शकतो का? त्या आईचा मुलगा कधीच कुपुत्र जन्मू शकत नाही. कारण जेव्हा कल्याणच्या सुभेदाराची सून आबाजी सोनदेव नावाच्या सरदाराने महाराजांना नजराना केला, मध्ययुगीन कालखंडामध्ये असं होतं की ज्या ठिकाणी आपण आक्रमण करू त्या ठिकाणी पहिला अधिकार तिथल्या संपत्तीवर तर झालाच, त्या राजगादीवर तर झालाच, पण त्या राजघराण्यातील किंवा त्या शहरातील त्या नगरातील जेवढ्या काही स्त्रिया असतील त्या लगेच आपल्या बट्टी करायच्या, दासी करायच्या. बापाजी भिकाजी गुजर पाटलांनी काय केलं होतं? त्याने पण हेच केलं होतं. त्याने एका गरीबाच्या मुलीला नासवली आणि जेव्हा राजे त्या रांजेगावरून जात होते तेव्हा तो म्हटला राज माझ्यावर कृपा करा, मला गरीबाला न्याय द्या. राजा म्हटलं झालं काय? अहो ते म्हणला इथल्या पाटलांनी माझ्या गरीबाच्या मुलीला नासवलं, आता आम्ही गरीबांनी जायचं कोणाकडं, न्याय कोणाकडे मागायचा? जर कुंपणाने शेत खाल्लं तर जायचं कुठं? राजाने जेव्हा समजलं तेव्हा राजांनी येसाजीला पाठवलं त्याला आणायला, पण पाटील मुजोर होता, मगरूर होता. तो म्हटला अरे तुम्ही कालचे राजे, आम्हाला या आदिलशहाने पाटीलकी दिली, हे गाव आम्ही आमचं बट्टीक समजतो. बट्टी कळलं तुम्हाला? म्हणजे इथली प्रत्येक स्त्री माझी भोगदासी आहे, मी काही करू शकतो. आणि हे उत्तर जेव्हा राजाने मिळालं तेव्हा राजांनी त्याच्या मुसक्या आवळल्या, त्याला इकडे आणला राजगडावर आणि काय केलं त्याचा चौरंग केला, त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडून टाकले आणि त्यावेळेच्या त्या लोकांना असा संदेश दिला की माझ्या स्वराज्यामध्ये जो कोणी आया बहिणीवर असे अत्याचार करील तो स्वजाती असो, स्वधर्माचा असो किंवा परधर्माचा असो, त्याची गाय केली जाणार नाही. आणि म्हणून अशीच असती आमची आई सुंदर ऋतुवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. त्या काळात त्यांनी ती कल्याणच्या सुभेदाराची सून ठेवून घेतली असती तरी त्यांना कोणी दोष दिला नसता. का? कारण त्यावेळी तशी प्रथाच होती. परंतु त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या रूपात त्यांनी आपली आई पाहिली आणि त्या माऊलीला त्यांनी चोळी बांगडी केली, एक सुंदर पालखी सजवली आणि तिला तिच्या तिकडे पोच केला. शाहिस्ता खान बुर्जी नावाचं एक शाहिस्ता खानाचं आत्मचरित्र आहे. शाहिस्ता खान हा प्रत्यक्ष औरंगजेबाचा मामा. 5 मिनिटं
आता सुरूच उशीर झाले त्याला मी काय करणार. तुम्हाला ऐकायला नाही आवडलं तर बंद, त्याला काय ऐका नाही. तर त्या औरंगजेबाचा मामा 2 वर्ष तळ ठोकून होता. त्याच्याकडे किती सैन्य होतं तुम्हाला माहिती का? 2 लाखाचं सैन्य होतं 2 वर्षे. आणि ते नुसते राहत नव्हते, त्या सैन्याबरोबर हत्ती घोडे उंट, त्यांना खायला काय काय लागत होतं. आणि ते जे त्यांचे सैनिक होते ते पण राक्षस होते. त्यांना गायी पुरत नव्हत्या, त्यांना बैल पुरत नव्हते, त्यांना बाई पुरत नव्हत्या. त्यांनी जर आता तुम्ही आता मी इतका इतिहास वाचलाय, प्रत्येक सुलतानाचं जर तुम्ही काढला चरित्र तर त्यांनी हजारोनी कत्तली केल्या. आणि त्यांच्या जनानखान्यात आपल्या हजारोनी माता भगिनी होत्या. जनानखाना माहिती तुम्हाला? तर त्या शाहिस्ता खान बुर्जीमध्ये तो प्रसंग त्यांनी लिहिलेला आहे की शिवाजी आला लाल महालात आणि आला तसा वेगाने निघून गेला. जाताना जिकडे तिकडे गडबड झाली. त्या गडबडीमध्ये त्या शाहिस्ता खानाचा मुलगा होता फतेह खान, तो ठार झाला. आणि शाहिस्ता खान वाचला, तो उडी टाकून पळाला आणि त्याची 3 बोटं तुटली. तो म्हटला बरं झालं प्राणानं आलं, ते बोटावर निभावलं. आणि सगळी गडबड थांबल्याच्या नंतर मग त्याची एक बहीण होती शाहिस्ता खानाची, तिचं नाव जहारा. ती आली, मग बोलायला लागली, भाई साहब गजब हो गया, मेरी एक बेटी लापता है. अरे तो म्हटला तू कशाला ओरडती, म्हटला कशाला काळजी करती, कुठे गेली तुझी मुलगी? पता नहीं क्या सेवा का आदमी उसे अगवा कर ले गए, उठा कर ले गए, अब क्या होगा या अल्लाह, मेरी बेटी का क्या होगा? तेव्हा तो शाहिस्ता खान तिला म्हणाला, अगं तू काळजी करू नकोस, हा शिवाजी राजा आहे, हा कोणी सुलतान नाही किंवा हा कोणी इकडचा मुजोर गुणवत्ता असा जागीरदार नाही. त्याने तुझ्या मुलीला नेलंच नसेल किंवा त्याच्या मावळ्याने नेलं नसेल, आणि जर नेलंच असेल तर तो काय करील, तुझ्या मुलीला स्वतःच्या मुलीसारखी सुरक्षित ठेवीन, तो तिच्यावर अत्याचार किंवा अन्याय काही करणार नाही. म्हणजे शत्रूला सुद्धा शिवरायांच्या चरित्रावर इतका विश्वास होता. आणि आपले शिवाजी महाराज हे साक्षात कोणाचा अवतार होते? शिवशंभूचा अवतार होते. आताच्या तरुणांना, या ठिकाणी तरुण आहेत का? पण मला हे सांगायचंय की त्या दिवशी हे आले होते, एक ऍक्सिडेंट झाला आमच्या गावामध्ये. 40-42 वर्षाचा एकदम तरुण गेला. पहाटे 2:45 ऍक्सिडेंट झाला. असे खूप तरुण येतात की आपले आई वडील काय कष्ट करतात, त्यांनी कोणते श्रम कोणत्या यातना भोगल्या त्याची त्यांना अजिबात जाणीव नाही. शिवाय आपल्या प्रत्येक घरात एक पार्वती बसलेली माऊली. बापाने पोराला दापलं, भाऊ असं करू नको, असे बरं नाही, काय नाही लगेच म्हणायचं तुम्ही गबासा, तुम्हाला काय कळतंय, तुम्ही आयुष्यात काही केलं नाही, त्याला काही करून देते नाही. अगं माऊले, यांनी काही केलं नाही, मग हा कुठून आला? हा प्रश्न आहे का नाही? त्याने काहीतरी प्रयत्न केले म्हणून तर आला ना. पण ती माऊली ती जाणीव ठेवीत नाही. आणि आता प्रत्येक घरामध्ये अशी अवस्था झाली की 60 वर्षाच्या पुढचा माणूस तुम्ही पाहायचा, आईची मुलाची सुनेची यांची युती आहे, आणि तो आपला भोलेनाथ एका कोपऱ्यात, त्याचं कोणी ऐकत नाही. त्याने आयुष्यामध्ये इतके टणके डोके खाल्लेले, आपल्या मुलीच्या लग्नासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, आपल्या बायकोच्या आजारपणासाठी त्याने नाही ते कष्ट केले, नाही त्याचे उमरे झिजवले, नको त्याच्या पाया पडलाय, 2% नाही 5% कर्ज उचललंय, ते फेडण्यासाठी त्याला आता आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. परंतु तरी त्याची जाणीव कोणी ठेवीत नाही. आणि हा प्रत्येक घरातला शिवशंकर दुरावस्थेत आहे. आणि तो दुरावस्थेत आहे म्हणून त्याचे हे जे मुद्दे आहेत ना, भूतखेत शिवगण, हे दुरावस्थेत आहे. आज प्रत्येक जण नशेच्या आहारी गेलाय. तुम्हाला इकडे जाणवते का नाही मला माहित नाही, परंतु नशा इतकी माणसांवर हावी झालेली आहे की नुसती दारूच नाही, नुसतं गांजाच नाही, चरस, ब्राऊन शुगर काय असेल ते सगळ्या प्रकारचे हे करतायत. त्या दिवशी मी एका ठिकाणी चाललो होतो, माझ्या शेजारी एक बाई बसली. म्हटलं मावशी कुठे चालल्या? अमक्या मुलाला भेटायला. का बरं? म्हटले भाऊ तो सकाळी उठला आणि दात घासायला ब्रश घेतला त्यांनी, आणि ब्रश असा घातला का तो इकडून निघाला. अरे बापरे, म्हणलं काय झालं? काय करत होता तो हरामखोर? रात्री झोपताना तो मावा, तो गुटखा तोंडात ठेवून झोपत होता. ज्याच्या घरामध्ये कॅन्सरचे पेशंट आहे ना, त्याला विचारा आज काय अवस्था आहे. तिकडे तो टाटाला जरी तुम्हाला न्यायचं असलं ना, तर इतकी हॅरॅसमेंट असती, तिथं सुद्धा ओळख लागती, 3-3 महिने उपचार करावे लागतात, केमो घ्यावे लागतात, त्याचे डोक्याचे केस जातात, भोवया जातात, मिशा जातात, इतकी प्रचंड हाल होते. आणि केवळ ह्या व्यसनापायी होते. व्यसन नुसतं तेवढंच करीत नाही, व्यसनी माणसाला त्याची आई दिसत नाही, त्याचा बाप दिसत नाही. त्या दिवशी एक व्हिडिओ व्हायरल झाला, तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल. एका मुलाने काय केलं की 50 रुपये आईने प्यायला दिले नाही म्हणून घरातला पाटा उचलला आणि आईच्या डोक्यात घातला की नाही. माझा एक मित्र आहे, त्यांची बायको भाजली होती
आणि तिला भेटायला मी गेलो होतो. त्या ठिकाणी त्याच्या शेजारी तिथं अशी काचा आहेत मध्ये ना, तर पलीकडे एक आजी होती. त्या आजीकडे पाहिलं मला असं आतून उकळी फुटल्यासारखं झालं, रडायला आल्यासारखं. त्या आजीच्या अंगावर काहीच नव्हतं. आता मी काय तिच्या मुलासारखाची काहीच नव्हतं. आणि ती इतकी भाजलेली होती, ते केस बिस कटलेले. आणि मग मी ते शेजारी विचारलं काय झालं, तर म्हटले तिला एकच मुलगा आहे, तिचा नवरा आहे ना खूप वर्ष झाले वारले, ते एकुलते एक मला तिने वाढवलं, सगळं केलं. आणि आता तो इतका व्यसनी झालाय म्हणले की त्या आईनं दारूला पैसे नाही दिले म्हणून आईलाच पेटून दिलं घरात. आणि पेटून दिलं, निघून गेला. विजवायला शेजारी पाजारी जेव्हा आले तेव्हा ती विजवता ती आई 75% भाजली होती. किती वाईट अवस्था आहे. आजच्या तरुणांनी निदान हे केलं पाहिजे, तुम्ही नका शंकराला पूजू, नका विष्णूला पूजू. अरे पण तुमच्या घरात प्रत्येकाचे शिव पार्वती आहे ना, बरोबर आहे की नाही? ज्याला आपल्या घरातले आई वडील हे देवाप्रमाणे दिसत नाही, आई वडील हे देवाप्रमाणे भासत नाही, त्यांच्या सारखे नराधम या पृथ्वी तलावर दुसरे कोणतेच नाही. आणि म्हणून आपला देश आहे ना, आपला समाज आहे ना उत्सवी खूप. वाजायला लागलं का आपल्या नुसतं अंगात येतं, मग ते देवाचा असतो धर्माचा असतो आहे ना. पण आता आपल्या समाजामध्ये दोन गोष्टींनी आपले तरुण फार वाया घेतले. एक म्हणजे वराती आणि दुसरं म्हणजे निवडणुका. एकदा निवडणुकांचं वारं वाजायला लागलं, घेतला झेंडा, दांडा कोणता असतो, झेंडा हातात घेतला का निघाला. आणि समोरचे जे आहेत आमके आमके महर्षी तमके तमके, त्यांना तुमचं काही घेणं नाहीये, पोरांच्या लक्षात येत नाहीये. वरातीमध्ये 15-16 वर्षाची मुलं पेता येत, काहींच्या वरातीमध्ये 40-50 हजार खर्च होतोय. अरे मूर्खा, कशाला वरात करतो 50 हजाराची? तू 50 पोरांना जर व्यसनाला नादी लावत असला तर तुझ्या मुलाची वरात काय असेल, काही तुझ्या मुलाच्या पोटी दुसरं कोणी अवतार घेणार आहे का? बरोबर आहे की नाही? आणि म्हणून आजच्या तरुणांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही दुसरं काही करू नका. तुम्हाला जर शिवचरित्र ऐकायचं असलं ना, तुम्ही परत एकदा येईल आणि 2 तास सारखं शिवचरित्र सांगा की शिवाजी महाराजांनी आई वडिलांसाठी काय काय केलं ते. जेव्हा शहाजी राजांचा हुदेगिरीला कर्नाटकमध्ये मृत्यू झाला 1664ला, तेव्हा जिजाबाई सती जायला लागल्या होत्या. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज अक्षरशः त्यांच्या गळ्यात पडून रडायला लागले. म्हणले मा साहेब, आऊ साहेब, तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका, तुमच्याशिवाय आम्हाला कोण आहे? जेव्हा आम्ही एका सरदाराचा मुलगा म्हणून 500-700 गावांची पुण्यसुपेची जहागिरी सांभाळत होतो, तेव्हा आमच्या मनामध्ये स्वराज्याचं स्फुल्लिंग चेतवलं असेल तर ते तुम्ही. आमच्या आई बहिणींचं रक्षण करण्याची प्रेरणा आमच्यामध्ये जागवली असेल तर तुम्ही. आम्हाला राम कृष्ण भीम अर्जुनाच्या गोष्टी जर सांगितल्या असतील तर तुम्ही. कंसासारख्या चाणोरासारख्या दुष्टांचं निर्दालन करण्याची प्रेरणा दिली असेल तर तुम्ही. आणि जर आज तुम्ही गेल्या तर आम्ही आज पोरके होऊ, तुम्ही सती जाऊ नका. आणि मग जिजाबाई त्याच्यानंतर 1676ला गेले. 6 जूनला शिवरायांचा राज्याभिषेक झाला रायगडावर. आणि त्यानंतर 12 दिवसांनी जिजाबाईंनी पाचाडला रायगडाच्या पायथ्याशी गावे तिथं आपला देह ठेवला. मग अशा जर महान राजाची परंपरा आपल्याला आहे, महान देवदेवतांची संस्कृतीची परंपरा आपल्याला आहे, तर आपण हे का विसरतो? आणि आपण सुद्धा प्रपंच पंढरी उभी करण्यासाठी प्रत्येक जण कष्ट करतो, खूप धावपळ करतो. परंतु हे करताना एकच ध्यानात ठेवा, आज मी एवढ्या अधिकाराने इथं का बोलतो? गेले 30 वर्ष झाले मी शिक्षक म्हणून माझं काम अत्यंत प्रामाणिकपणे करतोय. तुम्ही 10 ते 5 शाळेच्या वेळात मला कुठे बाहेर पाहू शकत नाही. मी चॅलेंज देतो प्रत्येकाला, बरोबर आहे की नाही? 10 ते 5 या वेळात मी माझं काम प्रामाणिकपणे करतो. मी माझ्या आई वडिलांना पण माझ्या पद्धतीने चांगलं सांभाळे, माझ्या बहिणी भाषांना पण पाहतो. समाज कार्य, समाजात ज्याच्या ज्याच्या सुखदुःखात जाता येईल त्या ठिकाणी जातो, माझा वेळ देतो. आणि म्हणून मी आज अधिकारवाणी इथं बोलतो आणि तरुणांना सांगू शकतो, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून भगवान शंकर हे दुसरं तिसरं कोणी नाही, तुमच्या माझ्यामध्ये असलेला तो एक परमात्मा आहे. परमात्मा, जेव्हा आत्मा आणि परमात्मा यांचा संयोग होतो ना, तेव्हा त्या ठिकाणी ईश्वराचा अवतार होतो. जगद्गुरु शंकराचार्यांनी म्हटलं की अहम ब्रह्मास्मी, म्हणजे काय? मीच ब्रह्म आहे आणि माझ्यामध्येच ब्रह्म आहे. म्हणजे माझं हे शरीरवरचं ते वेगळं आहे, ते टर्पल आहे, पण त्याच्या आत जे काय आहे ते परब्रह्म आहे. किंवा तत्वमसी, हा देह तू नाही, तर याच्यामधलं जे तत्व आहे, याच्यामधलं जे अविनाशी चैतन्य आहे ते तू आहेस. आणि ते अविनाशी चैतन्य म्हणजेच आपले भोलेनाथ आहे, देवादिदेव महादेव आहे. म्हणून आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी आपण त्यांची अगदी मनोभावी पूजा केली पाहिजे. मला जेव्हापासून दोन्ही भाऊंचा फोन आला ना, तेव्हापासून मला पहाटे जाग येते आणि मी सारखा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणतोय. त्याचा काय लाभ होईल का मला माहिती नाही, देवाच्या नामस्मरणाने काय होईल माहिती नाही, पण माझ्या मनामध्ये एक श्रद्धा अशी आहे
की जर आपण आपल्या देवाचं नामस्मरण जर अंतकरणातून केलं तर आपल्याला एक संकेत भेटतो बघा. काही जर आपल्याला येणार असलं चाहूल, ते चाहूल लागते अगोदरच, ती चाहूल आपल्याला लागते आणि येणारं संकटाचं निवारण देवादिदेव केल्याशिवाय राहणार नाही, अशी एक श्रद्धा माणसाच्या मनात असते आणि श्रद्धावान माणसाला जगातल्या सगळ्या गोष्टी भेटतात. हा माझा बाप आहे, ही माझी